मंडळी, जगात अशी एक जागा आहे की तिथल्या लोखंडी दरवाजातून आत पाऊल टाकतात तुमची सगळी चरबी एका सेकंदात उतरते। जिथल्या संडासाला दरवाजे नसतात, जिथं पाण्यासाठी रोज माऱ्या होतात आणि रात्री उंदराच्या सोबतीनं जमिनीवर झोपावं लागतं, ही जागा जेल आहे। जेव्हा कोर्ट एखाद्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा जेलच्या दरवाजातून आत पाऊल टाकतात माणसाच्या आयुष्यातला स्वातंत्र्याचा शेवटचा श्वास तिथे संपतो। त्याला जेलचे ते साधे कपडे दिले जातात, त्याला एक नंबर दिला जातो आणि तो फक्त एक कैदी नंबर बनून राहतो। जेलमध्ये दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता मोठा सायरन वाजून होते। सायरन वाजताच तुम्हाला किती गाढ झोप लागलेली असू द्या किंवा तुमची तब्येत खराब असू द्या, तुम्हाला जागा व्हावंच लागतं। कैद्यांना एका रांगेत एकमेकांना खेटून कूच बदलता येणार नाही अशा अवस्थेत जमिनीवर झोपावं लागतं। जर एकाने रात्री कूच बदलली तर पूर्ण रांगेतल्या लोकांची झोपमोड होते आणि त्यावरून रात्रीच्या वेळी हाणामाऱ्या होतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा प्रचंड उकाडा असतो, तेव्हा त्या बंद खोलीमध्ये पंखे नावाला चालतात। शेकडो माणसांचा घामाचा आणि श्वासाचा एक भयानक कोंदट वास तिथे सुटतो, ज्यामध्ये श्वास घेणं कठीण होतं। डास, ढेकूण आणि उंदरांचा सुळसुळाट इतका असतो की नवीन आलेला माणूस कित्येक रात्री फक्त डोळ्यात पाणी आणून जागून काढतो। एका बॅरेकमध्ये जर 100-150 कैदी असतील तर तिथे शौचासाठी फक्त 2 किंवा 3 संडास असतात। विचार करा, सकाळी उठल्या उठल्या तिथे लांबच लांब रांगा लागतात, प्रत्येकाला घाई असते आणि याच कारणावरून रोज सकाळी कैद्यांमध्ये शिवीगाळ, वाद आणि हाणामाऱ्या होतात। जेलमध्ये संडास किंवा बाथरूमला दरवाजा नसतो, काही ठिकाणी अगदी नावापुरते अर्ध दरवाजे असतात। एका बाजूला दुसरा कैदी दात घासतोय किंवा आंघोळ करतोय आणि त्याच्या समोर उघड्यावर दुसऱ्याला शौचात बसावं लागतं। जेलमध्ये सुद्धा एक वेगळीच गुंडगिरी चालते। जे जुने कैदी असतात किंवा जे मोठे गँगस्टर असतात, ते जेलमध्ये आपली हुकूमत चालवतात। ते नवीन आलेल्या सरळ साध्या किंवा गरीब कैद्यांना टार्गेट करतात, त्यांच्याकडून स्वतःचे कपडे धुवून घेणं, पाय चेपून घेणं, त्यांची कामं करून घेतात। या शारीरिक त्रासापेक्षाही जो त्रास माणसाला आतून जिवंत मारून टाकतो तो म्हणजे मानसिक त्रास। 24 तास गुन्हेगारी वातावरणात राहिल्यानं, रोज शिवीगाळ आणि अपमान सहन केल्यानं मानवी मन सुन्न होतं। माझं आयुष्य आता संपलं, बाहेरचे लोक माझ्याकडे कोणत्या नजरेनं पाहतील, माझ्या कुटुंबाचं काय होईल, या विचारानं कैदी आतल्या आत्मनातून तुटून जातो। महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरच्यांना भेटण्याची संधी मिळते, पण त्या भेटीतही प्रचंड क्लेश असतो। कैदी आणि त्यांचे घरचे यांच्यामध्ये लोखंडी जाळी किंवा काच असते। आपल्या रडणाऱ्या मुलाला किंवा पत्नीला जवळ घेऊन धीर देऊ शकत नाही, फक्त जाळीच्या आरपार ओरडून आणि रडून त्यांना बोलावं लागतं। तर मंडळी, जेलमधलं हे विदारक आयुष्य आपल्याला एकच खूप मोठी गोष्ट शिकवून जातं की या जगात आपल्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी आणि मौल्यवान संपत्ती दुसरी कोणतीच नाही। त्यामुळे कधी चुकीच्या मार्गावर जाऊन हे स्वातंत्र्य गमावू नका। तर जेलमधल्या या काळ्या वास्तवाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। तसेच ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।